हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ते म्हणजे आमच्या शेती संदर्भामध्ये. तर बऱ्याच जणांनी शेतीचे रील्समध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओज. तर आज वाटलं की मोठा व्हिडिओ जरासा बनवावा आणि आमच्या झाडांबद्दल थोडीशी माहिती द्यावी, परत आमच्या शेतीबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आमचं शेत कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे, परत आमच्या शेतामध्ये कोणती कोणती झाडं लावली आहेत, ती किती दिवसाची झाली आहेत झाडं, सर्व माहिती सांगावी असं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवते आज. तर आमची ही काही शेती आहे ना, ती पूर्वी डोंगर होता. पण नंतर आम्हाला वाटलं की आपण या शेतीमध्ये थोडंसं काहीतरी डेव्हलप करूयात, म्हणून आम्ही ही नवीन सुरुवात केली. मग शेतीची लेवलिंग केली, शेतीमध्ये बोरवेल काढलं, त्यानंतर शेततळं बांधलं. शेततळ्यामध्ये कसं होतं, पाण्याचा पूर्णपणे साठा होतो पावसाळ्यामध्ये आणि ते पाणी वर्षभर पुरतं. वर्षभर नाही तरी किमान 6 महिने तरी जातं आपल्याला शेतीसाठी. त्यासाठी आम्ही शेततळं वगैरे काढलं, परत लाईट वगैरे घेतली, त्यानंतर काही झाडं लावली शेतामध्ये, परत शेतीची मोजणी करून घेतली, सगळं काही झालं. परत कंपाऊंड वगैरे केलं. ह्या सगळ्या गोष्टी लावल्या की झाडं झाली शेतामध्ये. तर शेतामध्ये आम्ही काही नारळ लावले, ते परत काही सुपारीची झाडं लावले, ते काही काजू लावलेत, आंबे लावलेत, बरीच झाडं आहेत शेतामध्ये. परत अंजिरही लावलेत. आता बघत असाल तुम्ही, अंजिराची काही वाढ होत नाही शेतामध्ये म्हणावं अशी, कारण त्याला वातावरण पाहिजे असं नसेल बहुतेक. कारण आपली शेती आहे कोयनेमध्ये, कोयनेतील चाफेर ठिकाणी शेती आहे, तर तेथील वातावरण बहुतेक सूट होत नाही अंजीर झाडं, त्यामुळे त्याची वाढ होत नाही आहे नीट. तर हे आहे काजूचं झाड. त्यानंतर हे आहे चेरीचं झाड. तर काही चेरीचे 2-3 झाडं लावले, ते फक्त ट्रायलसाठी म्हणून आम्ही लावले चेरीचे झाडं. बघूयात त्याची वाढ होती का नीट. जर झाली तर आणखीन झाडं लावता येतील आपल्याला. परत हे आहेत नारळाची झाडं. नारळाची वाढ होती आहे चांगली, कारण नारळ आपल्या इकडे चांगले येतात कोयनेमध्ये वगैरे पावसाळी वातावरणामध्ये. पण अंजीर आले नाहीत म्हणावे असे तिकडे. परत आंब्याची वाढ होती, पण